एक दिशा ठरलेली असावी. आम्हाला इथं आल्यानंतर काही करायचं नाही. येथे आली यावो याची निज कार्य. इथं आमचं निज कार्य काय, तर आम्हाला मुक्त व्हायचं आहे. मुक्त व्हायचं म्हणायला मुळातच आम्ही मुक्त आहोत, फक्त विचार करायचा आहे मुक्तीचा. आता मुक्त आणि बंध हे सापेक्ष शब्द आहेत. मुक्त म्हणजे मोकळा, सुटलेला. बंध म्हणजे बांधलेला. आता वास्तवता इथं बांधलेलं दुसरे तिसरे कोणी नाही. मुक्त होणं म्हणजे महाराज स्वतः मी मुक्त झालो असं म्हणणंही इथं चुकीचं ठरतं. कारण बंधनं आहेत ती आम्ही भ्रमानं मांडलेली आहेत. आणि मग ही बंधनं मुक्तपणाच्या सापेक्षानं बंधन म्हणावं लागतं. बंद आहे म्हणून आम्हाला मुक्त म्हणावं लागतं. बांधलं गेलंय म्हणून सोडलं म्हणायचं. सोडलं का तर बांधलं म्हणायचं. अशा सापेक्षानं आहे ही अवस्था. मुळातच आम्ही मुक्त आहोत. वास्तविक शरीर मी आहे हे पहिलं कारण आहे आमच्या बंधनाला. आणि दुसरं कारण आहे जग सत्य आहे. दिसणारं जगत ते सत्य आहे. आणि जगत सत्यत्वातून आणि या शरीराच्या सत्यत्वातून या दोन भ्रमातून आम्ही मुक्त झालो. मग आम्हाला कळून येईल वास्तविक आम्ही काही अमरपत्ता असं घेऊन आलेलो नाही. या विनाशाने राहणार असंही नाही. कारण देह जितका आहे तेवढा विनाश आहे, चंचल आहे. देह शेवटी जाणारच आहे. हे सगळं सांगता येणं सोपं आहे महाराज, पण प्रत्यक्ष विचार करताना विचार होत नाही. लक्षात हे कायम असं पाहिजे महाराज की ज्याला चिरंजीव पद म्हणजे चिरंजीव राहणं म्हणजे चिरंजीव पद नव्हे, अक्षय पदाची ज्याला प्राप्ती करून घ्यायची आहे त्याला सदैव असा अनुताप करायचा. चिरंजीव पद पावावे असे अधिकार कैसा साधकाशी किंचित बोलू श्रेष्ठी करावयाशी साधका. येथे पाहिजे मुख्य अनुताप. त्या अनुतापाचे पेंशी रूप नित्य मरण जाणे समीप न मनी अल्पदेह सुख. की ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याला असा अनुताप कायम पाहिजे महाराज की मी मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहे. मानवी शरीर मला मिळालेलं आहे. मिळालेल्या मानवी शरीरानं या जन्मामध्ये सद्गतीसाठी मग पुण्यकर्म करायचं, अधोगतीला जाण्यासाठी पाप करायचं का पापपुण्याच्या पलीकडे जाण्यासाठी गुणत्रयातीत व्हायसाठी विचार करायचा. काहीतरी आपलं पक्क ठरवलं पाहिजे. म्हणून विचार फक्त मानवी शरीरातच होतो. इतर शरीरामध्ये विचाराची भाषा बोलायचीच नाही. तिथं विचार होतच नाही. तिथं फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चारच गोष्टी आहेत. त्यालाच देहनिर्वाह असं म्हणतात. म्हणून मानवी शरीराला आल्यानंतर हा विचार असा पाहिजे, असा अनुताप पाहिजे. नित्य मरण जाणे समीपन्न मनी अल्पदेह सो. मला मरण येणार आहे एक दिवस. बोलता येतं इथं काय राहायचं आहे काय, सगळेच राहणार आहेत काय असं वाटतं नुसतं. बोलतात माणसं. याला स्मशान वैराग्य म्हणायचा. तात्पुरतं आलेलं वैराग्य. पण हे विचाराच्या कसोटीवर टिकत नाही. अपरिवर्तनीय दृढ असं टिकत नाही ते. आणि मग असं पराकोटीचं वैराग्य येण्यासाठी महाराज तेही भाग्य लागतं, प्रयत्नही करावे लागतात, विचारही तसा त्या दिशेने व्हावा लागतो. म्हणून त्या ठिकाणी जे गेलेले आहेत त्यांचं वर्णन ज्ञानोबाराया करतात, गीताकार करतात. अर्जुनाला ती एक अवस्था सांगतात. ते पुरुष कसे असतात कारण त्या पदाचा विचार केलेला आहे. आत्मस्वरूप अनंत अखंड अभयस आहे, नित्य आहे, शुद्ध स्वयंप्रकाशित आहे. त्याला कोणाच्या जाणण्यासाठी आधाराची गरज नाही. तो कोणाला जाणत नाही. आत्मा कोणाला जाणत नाही म्हणून तो ज्ञाता नाही असं म्हणतात. तो कोणाच्या जाणण्याचा विषय होत नाही म्हणून तो ज्ञेय नाही. तो जाणणे रूप आहे म्हणून जड नाही. आत्मस्वरूप जड नाही, स्वयंप्रकाशित आहे. सूर्याला बघण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नाही. तसं आत्मा हा महाराज स्वयंप्रकाशित आहे. त्याला फक्त शुद्ध वृत्तीची गरज आहे पाहण्यासाठी. अंतःकरण वृत्ती शुद्ध झाली की मग कळून येईल. आणि मग शुद्ध अंतःकरण वृत्तीचीच फक्त गरज आहे. आणि ती अंतःकरण वृत्ती आम्हाला देह तादात्म्यातून जगत सत्यत्व या भ्रांतीतून काढून आम्हाला तिकडे वळवायचे आहे. फक्त प्रयत्न करायचे आहेत की आहे तसंच आत्मस्वरूप निखळ असं अखंड निर्मल निष्क्रिय शांत असं आहे. निर्गुण आहे, निराकार आहे. पण देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्याकडे लक्ष न जाण्यासाठी प्रतिबंध होतात. कोणते? देह म्हणजे मी आहे, मन म्हणजे मी, काही बुद्धी म्हणजे मी, असे भ्रम आहेत ना. काही प्राणाला मी म्हणतात. पण आत्मा म्हणजे मी आहे
इथपर्यंत आम्हाला विचार करावा लागेल. आणि तो फक्त मानवी शरीरातच होतो. म्हणून फार फार इथं आल्यानंतर मनुष्यानं त्या प्रतिबंधाला दूर करायला पाहिजे. आणि त्यातले पहिले प्रतिबंध म्हणजे एक धन आहे, हे प्रतिबंध आहे महाराज. आणि दुसरा प्रतिबंध आहे सुख. आम्ही जे वैश्विक सुखाला सुख समजून बसलो, हाही प्रतिबंधच आहे. तो देवापर्यंत पोचू देत नाही, तो आपल्या चैतन्य स्वरूपापर्यंत कळू देत नाही. आणि हे सगळे मायेचेच निर्माण केलेले फासे आहेत महाराज. धनही मायेचंच आहे, सुखही माईकच आहे महाराज. मग काही लोक इहलोकातल्या धनात गुंतले, काही लोक इहलोकातल्या सुखात गुंतले, काही लोक इहलोकातलं तर सोडून द्या, परलोकातल्या सुखासाठी प्रयत्न करतात महाराज. पण इहलोकातलं सुख काय, इहलोकातलं धन, परलोकातलं सुख, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मुक्त करण्याकरता कारणीभूत होतील काय? मग धनाची इच्छा ठेवायची, माईक सुखाची इच्छा ठेवायची, का आत्मकल्याणाची इच्छा ठेवायची? आम्हाला आत्मकल्याण व्हायला पाहिजे. आता आत्मकल्याण रूप आहेच महाराज, फक्त तो कळवून घ्यायचा. तो ज्ञानाचा विषय नाही. एवढं कळलं की मीच कसा ज्ञानरूप आहे कळून येईल. आणि मग फक्त भ्रमानं नको त्याचं आम्ही ओझं घेतलेलं आहे. नाथिलेची माझे तुझे कोण ओझे वागवी. पुढल्याचं ओझं आपण आपल्या डोक्यावर घेतलंय, तसं झालंय. हे मायेचं आहे एवढं कळलं की मग हे कसं ठरतं, जागतिक पदार्थ सगळे महाराज दृश्य आहेत आणि ते जड आहेत. म्हणून जेवढं जेवढं दृश्य आहे त्याचे 2 विभाग केलेले आहेत. आचार्य हे सांगतात की अस्मिन् स्थितो हि पदार्थो द्विविधा, दृग्दृश्यंच. दृक् म्हणजे चैतन्य, दृश्य म्हणजे दिसणारे जड पदार्थ. जड पदार्थ आहेत ते सगळे ज्ञानहीन आहेत. त्यांना स्वतःची स्वतःला जाणीव नाही, ते दुसऱ्याला काय जाणू शकते. म्हणून जड जेवढं जेवढं दिसतं तेवढं वारीत टाकायचं, हे आत्मा नाही. जेवढं जेवढं त्यापेक्षाही महाराज धन हे जडातच मोडते काय चैतन्यात? धन जडातच मोडते महाराज. पण माणसाला ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्याशा वाटतात. सिद्धांत बोलता येणं सोपं आहे महाराज, पण तसा परमार्थ करणं अवघड आहे. आम्हाला मुक्त व्हायचं असं जास्त इच्छा आहे का धन मिळावं अशी जास्त इच्छा आहे? प्रवचनात बसलं तरी मला महाराज धनच मिळावं अशी इच्छा आहे. काय सांगायचं? सांगता येणे गोष्टी अतिशय सोप्या आहेत. वैराग्याचं झाड उभा करता येईल, विवेक बोलता येईल, पण अंतःकरणातली इच्छा मात्र जीवाला तळमळती, सुटत नाही. आणि मग परमार्थाचं फळ हे आमच्या करणाऱ्या गोष्टीवर ठरते काय आतल्या आवडीवर ठरणार? आतल्या आवडीवर ठरेल महाराज. आणि खरी आवड आहे आम्हाला धनाची, खरी आवड आहे सुखाची. मग माईक सुख मिळावी, मायेचं धन मिळावं. मग हे लोक जेवढे जेवढे गुंतले धनासाठी ते सगळे पामर, जेवढे माईक सुखात गुंतले ते सगळे महाराज विषयी. बरं, इथं सुख कमी पडलं म्हणून पुष्कळ धन मिळालेला मनुष्य काय करतो, आता या पैशाचा विनियोग कशात करावा म्हणून त्यांनी यज्ञयागादिक क्रिया करायच्या, दान धर्म करायचा. आणि कोणती कल्पना करायची, मला स्वर्गातलं सुख मिळावं. स्वर्गातलं सुख मिळालं तर त्याचा कालावधी जास्त आहे, ते तर उच्च सुख आहे ते यापेक्षा. कारण ते स्वर्गसुख जरी झालं तर ते महासुखाचे सोयरे भावंडचे, ते ब्रह्मसुखाचा धाकटा भावंडच आहे स्वर्गसुख देखील. पण स्वर्गसुख झालं तर ते स्वर्गसुख कधीतरी काय होणार आहे हो, संपणार आहे. की सवेची इंद्रपणाची उटी उतरे माघारे मृत्यूला. अंगावर लावलेली उटी चंदनाची, सकाळी लावलेली उटी संध्याकाळपर्यंत राहते का हो? सकाळी लावलेला बुक्का तासभर राहायची पंचायत आमचे महाराज. वैरणीला गेलो, इकडं तिकडे गेलो, तो पुसून जातोय आपोआप. आम्हाला पुसायची इच्छा नसते, पण ते बुक्का सगळ्या कपाळभर झाला की कसं तरीच विचित्र दिसतंय. मग माणसं काय करतात, तोड धुवून घेतात. म्हणजे उटी उतरे. उतरे याचा अर्थ काय, बुक्क्याचे कण सुद्धा महाराज परमाणू फक्त शिल्लक राहतात, नाहीतर ते बुक्क्याचे कण पडून जातात, भंडाऱ्याचे कण पडून जातात, गुलाल पडून जातो, पण त्याचा फक्त काय उरतो, एक लेश उरतो. तसं ही उटी उतरते. असं हे स्वर्गसुख सुद्धा उतरणार आहे, ब्रह्मसुख मात्र उतरणार नाही. म्हणून सवेची इंद्रपणाची उटी उतरे म्हणतात. हे सगळं पुण्य जरी झालं तरी सकाम आहे, इच्छा धरून मिळवलेलं पुण्य आहे. मग इच्छा धरून मिळवलेलं पुण्य हे स्वर्गात गेल्यानंतर मग तिथं इथं आम्ही दही भात, दूध भात, भाज्या भाकरी खातोय, तिथं अमृत प्यायला मिळतंय.
फार तिथे काय असं जेवण खटाटोप करावं लागत आणि एकदा अमृत प्यावं लागतं. रोज उठून तिथं चहा पिल्यासारखं अमृत प्यायला मिळत. एकदा अमृत प्यायला अमरच होते महाराज. मग क्षुधा नाही, तृषा नाही. मग ते भाव उच्च आहेत, तिथली सुख उच्च, तिथली विमानं वेगळी, तिथली रस्ते वेगळे, सगळंच वेगळं. कोण बघायला गेलेलं नाही, फक्त आम्ही कल्पना केलेली आहे. आणि जो बघायला गेला आहे सांगतो म्हणून तो काय आज आलेला नाही. त्यामुळं दृष्ट आणि श्रुत अशा कल्पना आहेत. एक बघितलेलं सुख आणि एक ऐकलेलं सुख. मग असं ऐकायचं, देव विमानातून जात होते, कुणाला देवाचं विमान दिसलेलं, आम्हालाच विमानातून नेते शेवटी एवढंच दिसलंय. फक्त एक कल्पना केलेली आहे शास्त्रकारांनी आणि ही कल्पना योग्य आहे, त्यांची काही चुकीचं नाही. एक काहीतरी सांगावं लागतं महाराज मनुष्याला. मंदिराकडे येण्यासाठी, परमार्थासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी ही कल्पना केलेली आहे सुखाची. पण किती असू दे, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. यज्ञाधिक कर्म करावीन मग स्वर्गात जावावं, इंद्राजवळ बसायला मिळेल, चांगलं चांगलं तिथं खानपान मिळेल, तिथं नाच गायन मोठं मोठं ऐकायला मिळेल, ही कल्पना मिळते. मग मोठे मोठे धनवान पुरुष महाराज यज्ञात पैसे खर्च करतात आणि हे सगळं करतात. हे संवादी भ्रम आहे, चांगला आहे, वाईट काही नाही महाराज. इतर ठिकाणी खर्च करण्यापेक्षा यज्ञ पुरुषाला करतात आणि मग जे फळ मिळतं, आणि असं करणाऱ्यांना मग आस्तिक म्हणतात. आणि नुसतंच धन गोळा करणाऱ्याला, देवाचं, वेदाचं, उपनिषदाचं अस्तित्व न मानणाऱ्याला नास्तिक असं म्हणतात. म्हणून आपण इहलोकातले धन इच्छू पुरुष पुष्कळ आहेत, त्याहीपेक्षा सुखाची गरज जास्त आहे महाराज मनुष्याला. पुष्कळ पैसे आहेत, त्यांना सुख नाही आहे. पुष्कळ धन आहे, त्यांना सुखाची अपेक्षा आहे. ज्याला पुष्कळ सुख आहे त्याला स्वर्गातलं सुख पाहिजे आहे. आणि स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, ती मागं यायला लागल्यात. ती म्हणतात कर्मभूमी चांगली आहे महाराज. मृत्यूलोकातलं काय आहे, इथं स्वतंत्र कर्म करता येतं, इथं मानवी शरीरात देव जोडला जातो आणि इथं स्वतः ब्रह्म होता येतं. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी आहे. म्हणून प्रत्येक जीव सच्चिदानंद आहे महाराज. ज्याची त्याची पदवी आहे, ही तर कुठं पदवीदान करून घ्यायची नाही आणि कोणी कोणाला देऊही नाही महाराज, आणि तो देताही येण्याचा विषय नाही. म्हणून आपणच आपलं आत्मस्वरूप पाहावं. आणि असं जे पाहायला गेले त्या पुरुषाचं वर्णन करतात. आधी आत्मस्वरूप कसं आहे सांगितलं आहे, ततपदम तत्परिमार्गितव्यम. ते आत्मस्वरूप इदंतेत मोडत नाही. इदंता म्हणजे जग, हा ही हे. या जगामध्ये असे व्यवहार होतात की प्रत्येक जगातला पदार्थ बघा, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी, हा ही हे असंच बोलावं लागतं. हा असा, ही अशी, हे असे. आणि मग याच्या पलीकडे या जगामध्ये काय नाही, जग एवढं आहे, तेवढं आहे, असं आहे, तसं आहे, असंच बोललं जातं. आणि मग हे सगळे पंचमहाभूतातले पदार्थ, सगळे प्रापंचिक पदार्थ, हे सगळे जड असल्यामुळं, ज्ञानहीन असल्यामुळं, हे कितीही जरी टिकले तरी शेवटी याच्यापासून सुख मिळणं म्हणजे वस्तूपासून सुखाची अपेक्षा करण्यासारखं आहे. म्हणून वस्तूसापेक्ष सुख, व्यक्तिसापेक्ष सुख शहाण्या पुरुषांना अजिबात भोगायच्या मागे लागू नाही. म्हणून सुखाची माणसं साधनं गोळा करतात का सुख गोळा करतात? साधनं. जास्त साधनं गोळा केले तर डोसक्याला तापच जास्त आहे का सुख जास्त मिळतंय? जास्त त्रास होतोय मला. परिग्रह दुःखाला बस सोय करायची म्हणून माणसाने संसार वाढवून ठेवलेला आहे महाराज. गरजेपुरता संसार असायला पाहिजे, पण आम्ही आवडीनं संसार करायला लागलेला आहे. मग आवडीच्या संसारात किती कपडे घेतील सांगता यायचं नाही, किती चपलं घेतील सांगता यायचं नाही, भांडी किती घेतील दिसल ते घेऊन महाराज घर भरलंय भांड्याने. आता चपलाने दारं भरल्यात. माणसं 5 असते खरं बाहेर चपलाचं दुकान होईल एवढं असतं. तुम्ही आम्ही सगळे शेतकरी माणसं होता, तर शेवटी त्याचा विनियोग कसा करावा ही अवघड गोष्ट झाली. पोत्यात भरून ठेवलेत एकेकाने चपलं. म्हणजे आम्हाला घर हे आमच्या मनातल्या सृष्टीनं आम्ही सगळं वाढवायला लागलेलं आहे. आणि एवढा सगळा पसारा महाराज, किती कारखाने तयार आहेत, किती गाड्या तयार होत आहेत, सगळी माणसं पैसे देतात, परत आणतात, कर्जबाजारी होत्यात, हे सगळं निर्माण होईल ते खात्यात पित्यात माणसंच खात्यात का मसरं खायला काय? सगळ्या गोष्टी महाराज, एवढा सगळा बदल या सृष्टीत व्हायला लागलेला आहे, पण मानवी मनाची भूक काय अजून शमलेली नाही. म्हणून मागं फिरलं पाहिजे, मागे यायला पाहिजे. मागे याचा अर्थ तुम्ही महत्त्वाकांक्षा सोडा, घर बांधू नका असं नाही. पण मला सांगा, 8-10 मजली घर बांधलं तर श्राद्धात कागावळ ठेवायची म्हटल्यावर कुठं चढायला पाहिजे? खापरीचं घर पाहिजे हो साधं.
काय का असं ना कुठंतरी हातानं आपल्या हातानं ठेवताना काय त्याला विमानात ठेवायची पाळी येईल हेलिकॉप्टर नाही महाराज. म्हणून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या शास्त्रानं करण्यासाठी काही गोष्टी जुन्या पाहिजेत. मग आता त्या वस्तू संग्रहालयात ठेवायची वेळ येईल, जुना संसार कसा होता म्हणायची वेळ आहे. म्हणून आवडीनं आम्ही संसार काय केलेला आहे, वाढवलेला आहे. गरजेचा संसार थोडा आहे म्हणून कपडे मर्यादित, चपलं मर्यादित, ह्या गोष्टी सांगायची गोष्ट नाही महाराज, पण ती त्रास होतोय डोक्याला. ह्या गोष्टी सांभाळायच्या म्हणून संसारच माणसं सांभाळायला लागले सगळे. यात शहाणा कोण गेलो, तुका म्हणे सोपे आहे सर्वा मुनी, शहाणा तो धनी येतो येते. गरज आहे, बरोबर आहे, लग्न समारंभाला कपडे लागतात, पैपावण्याच्या फिरण्याला कपडे लागतात, हे बरोबर आहे. पण त्या कपड्यातच अडकून राहायचं काय, कामं ओळखून त्यातून बाजूला पडायचं आहे मला, त्यातनं बाजूला होता आलं पाहिजे महाराज. आणि बाजूला होता येणं म्हणजेच इदंतेशी वाळले असं स्वरूप आहे ते. आत्मस्वरूप असं आहे की त्याला जगाचाही धक्का लागत नाही, मनाचाही तिथं प्रवेश होत नाही. आणि असं आत्मस्वरूप जर जाणायचं झालं स्वतःच्या स्वतः, तर त्या पुरुषाला काय करावं लागतं, तर तो पुरुष निर्माण मोहा जितसंग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संनिर्गच्छन्त मोढापदमव्ययंत. तो पुरुष या मानमोहाच्या पलीकडे गेलेला असतो, अविवेकाच्या पलीकडे गेलेला असतो. त्याने सगळे संग दोष म्हणजे आसक्ती जिंकलेली असते. आणि असे सगळी दैवी गुणलक्षणाने तो पुरुष संपन्न असतो. आणि मग अशा पदाला एकदा पोहोचला की मग जया पुरुषांचे का मन सांडवणे गेले मोहमान वर्षांती जैसे आकाश. मग अशा अवस्थेला पोचल्यानंतर मग संसार सोड म्हणावा लागत नाही, टाक म्हणावा लागत नाही. याचा अर्थ संसार सुटतच नाही महाराज. प्रारब्धवशात जेवढा जेवढा संसार आपल्या वाट्याला आलेला आहे तो होतच राहील. जे प्रारब्धात होणार नाही ते अजिबात होणार नाही. याचा अर्थ प्रयत्न करू नये असं नाही. प्रारब्धात असेल तर ते भोगावंच लागेल महाराज. आणि त्याच्या ठिकाणी कारण माणसं दैवम मान्यत्र चिंतयेत. भर्तृहरी राजा सांगतो नीतिशतकामध्ये, मनसा चिंतितम कार्यम दैवम मान्यत्र चिंतयेत. राजकन्या प्रसंगी हे ना व्याघ्रो जटिल भक्षका. एका राजाचा प्रधान लग्न व्हायचं होतं. त्या प्रधानाचं त्या राजकन्या सुस्वरूप देखणी होती. त्या प्रधानाला असं वाटलं की राजकन्या मला मिळावी. आणि मग त्या प्रधानानं असं केलं, आपल्या पुरोहिताला सांगून त्या राजाला असं कळवलं की तुमची कन्या उपवर झालेली आहे, पण तिच्या कुंडलीत असा योग आहे की तिचं लग्न जर झालं, तुम्ही जर स्वतः केलं तर तुम्हाला मरण येईल. यास्तव तिला काय करा, एका पेटीमध्ये घाला आणि नदीत काय करा, वाहत्या सोडून द्या. ही कल्पना कोणी केली हो? प्रधानाने केली. आणि मग प्रधानानं काय केलं, अशा पद्धतीनं जर हा पेटाऱ्यात घालून राजकन्या सोडली तर पुढं पुलावर जाऊन मी काय करेन, ती पेटी धरीन आणि मग परदेशाला दूर देशाला जाऊन आपण काय करेन, लग्न करेन, अशी त्या प्रधानाची इच्छा होती महाराज. आणि प्रधानाच्या मनातला हेतू हा होता, फक्त राजकन्या मला लाभावी, मिळावी. आणि खरोखर त्या पद्धतीनं पुरोहितानं सांगितलं, सगळं केलं. पण त्या प्रधानाच्या हाताखाली एक मंत्री हुशार होता महाराज. त्या मंत्र्यानं काय केलं की हा प्रधान जो आहे याला काय, राजकन्याची इच्छा आहे, पण या प्रधानाला फक्त सांगूया आम्ही राजकन्याला असं असं सोडली म्हणून. पण त्यात त्यानं राजकन्याला न बसवता एक वाघाचं काय केलं, पिल्लं बसवलं पेटीमध्ये. आणि मग प्रधानाला लावून दिलं. मंत्री विश्वास होता राजकन्याला आपल्या वाड्यात. ते राजकन्यालाही माहिती नाही, राजालाही ठाऊक नाही महाराज. पुरोहितानं फक्त सांगितलं आणि या प्रधानानं तसं केलं. मंत्र्यानं मात्र वेगळंच केलं. आणि मग पुलावर हा वाट बघत बसला, आनंदित झाला. आता पेटी येते, मग येते. आणि पेटी उघडल्यानंतर महाराज, मग आता तुम्हाला काय सांगायची गरज नाही. मग राजकन्यानं माळ घातली, काय उराव बसला वाघ ते तुम्हाला. महाराज मग वाघानं काय करायचं ते सगळं त्याचं केलं. आणि मग सांगायचं काय, भर्तृहरी राजा सांगतो त्या प्रधानाला इच्छा होती राजकन्या मिळावी, पण गळ्यावर येऊन कोण बसलं, मनसा चिंतितम कार्य. मन एक चिंतत आहे आणि दैवात एक लिहिलेलं असतं महाराज. अशा वेळी तुम्ही कितीही प्रयत्न केले तर ते बदलता येत नाहीत. म्हणून शहाण्या माणसानं अदृष्टवशात आलेला संसार भोगावा, पण त्यात फारसं गुंतून राहू नये. सोडताही येत नाही म्हणून सोडायचा नाही, पण त्यात फारसं गुंतून राहायचं नाही. हा गुंता आहे म्हणून बंधनाचा तोडू फासा म्हणतात. ही बंधन आहेत. आम्ही इथं बांधले गेलेलो आहेत. आम्हाला मी केल्यानं होतं आहे. शरीर हे म्हणजे मी आहे
आणि दिसणारं सगळं जगत हे पायापायाला सत्यत्वाचा व्यवहार करत असल्यामुळं खरं वाटत आहे. ही सगळी बंधनं आमची आम्हीच वाढवलेली आहेत. ही कुणी दुसऱ्याने आम्हाला करा म्हणून सांगितलेलं नाही. आणि असे भोगाचे संस्कार अनंत जन्माचे जीवाच्या मागे असल्यामुळं की मान मोह हे आम्हाला सहजासहजी सुटत नाहीत. ह्या सगळ्या वासना आहेत महाराज, आणि ह्या वासनाच आम्हाला प्रतिबंध करतात. धन मिळवायची वासना, सुख मिळवायची वासना, या सगळ्याच्या मागे हेतू एकच, एक धन आणि दुसरी सुखाची वासना आहे, इच्छा आहे. आणि मग हे सुखच वास्तव ब्रह्मसुख आहे हे कळवून घ्यायला पाहिजे. पण वैषयिक सुखात जेवढा रमलेला जीव आहे त्यापेक्षा निद्रेचं सुख जास्त आहे महाराज. आम्हाला जे आनंद मिळतो फार, झोपेत जास्त आनंद आहे का विषयाच्या सुखात जास्त आनंद आहे? झोपेत जास्त आनंद आहे. माणसं झोपली नसती तर दुसऱ्या दिवशी परत अशी उठली नसते. कितीही आवडीचं जेवण असू दे, कितीही आवडीचं गाणं असू दे, कितीही आवडीचं पदार्थ असू देत, झोप आलेल्या टायमाला कुणालाही महाराज त्या वेळेला ते आवडत नाही. हे सगळं ठेवा आपण. मला आता काय पाहिजे? झोप पाहिजे म्हणतं. आणि मग झोपल्यानंतर सकाळी ताजेतवाने म्हणून उठल्यानंतर मग त्याला काही गोष्टी आवडत हळूहळू जातात. म्हणजे निद्रेतलं सुख हे विषय निरपेक्ष आहे, तिथं कोणतेही विषय नाहीत महाराज. जर झोपेतल्या सुखाला जीव एवढा जर समाधानाने सुखी होत असेल तर खरं आत्मसुख किती सुखरूप असेल. योगी किती ध्यानात समाधीत महाराज सुख भोगत असतील. वास्तविक हे भोगण्याचा विषयच नाही की हे त्रिपुटीतलं सुखच नाही. मुळात हे सुख नुसतं वस्तुतः परमात्म्याचंच सुख आहे, फक्त आम्ही त्रिपुटीतलं समजून भोगतोय. आम्हाला अशी सवय आहे भोगायची. दृश्य द्रष्टा दर्शन कर्मकर्ता क्रिया अशा तीन पद्धतीनं बघायची भोगायची सवय आहे. म्हणून हे सगळे विषय आहेत हे नश्वर आहेत. दिसणारं सगळं जगत हे सत्य नसून मिथ्या आहे. आणि मग जरी दिसलं तरी प्रारब्धवशात आमचा इथं जन्म झालेला आहे. आता फक्त बदल काय करायचा आहे? यात गुणाचं अतिक्रमण करून हळूहळू तमोगुणातून रजोगुणात यायचं, रजोगुणातून सत्वगुणात यायचं, आणि सत्वगुणातून गुणत्रयातीत व्हायचं. गुणांच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. कोठेही चित्तासे नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. ही परमार्थाची साधना आहे. नारायण परमात्मा हृदयात काय करायचं आहे? हो, सदैव साठवायचा. आणि मग सदैव साठवण्यासाठी जे प्रतिबंध आहेत ते धनाचे आहेत. त्यात लोकवासना आहे, मग शास्त्रवासना आहे, त्यानंतर अर्थ आपले शास्त्रपाठ करावे असं वाटतं, एखादा ग्रंथ मुखोद्गत करावा असं वाटतं, त्याच्यातला अर्थ समजून घ्यावा असं वाटतं, एखाद्या ग्रंथाची पारायण करावी असं वाटतं, शरीर बलवान करण्यासाठी काहीतरी साधना करावी असं वाटतं, हे शरीर चांगल्या चांगल्या तीर्थामध्ये आंघोळ करून पवित्र करावं असंही वाटतं. म्हणजे जाणं काही चुकीचं नाही महाराज. अयोध्येला जावं वाटतं, पंढरपूरला जावं वाटतं, गोपाळपूरला, तिथे गेल्यानंतर तीर्थक्षेत्र, काही चुकीचं नाही. ही देखील एक इच्छाच आहे, चांगली आहे, पण संवादी आहे. पवित्र व्हावं असं वाटतं. मग सुंदर दिसावं ही वासना आहे महाराज. सौंदर्य दिसावं आपलं ही वासना आहे. आणि लोकांनी मला चांगलंच म्हणावं, मला कोणीही वाईट म्हणू नये, मलाच मान सन्मान द्यावा. ह्या सगळ्या वासना महाराज लोकवासनेत, देहवासनेत आणि शास्त्रवासनेत मोडतात. आणि ह्या सगळ्या क्रमानं भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. दैवी वासना, असुर वासना आणि असुर वासना. जी प्रल्हादाची वासना आहे ती भक्ताची वासना मानली. असुर वासना रावणासारखीची मानलेली आहे. दैवी वासना शुकाचार्यांच्यासारख्यांची मानलेली आहे. आणि मग ज्या वासना वेगवेगळे काम करतात, द्विविधा वासना आहेत. वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धाच मलिनाच. मलिना जन्मनी हेतू शुद्धा जन्म विनाशिनी. मलिन वासना ही जन्म मृत्यूला कारण ठरते आणि शुद्ध वासना ही आम्हाला जन्माच्या पलीकडे नेते. आणि शुद्ध वासना म्हणजे संकल्प. ऐसे मनी वाहू नये ते संकल्प, जेणे होय पाप भांडवल. चांगले संकल्प करावेत. म्हणून आपण जागं राहायला पाहिजे साधकानं, की मनात वाईट काहीच येऊ द्यायचं नाही महाराज. वाईट संकल्प आला की असं समजायचं चूक आपल्यात आहे, काहीतरी बिघाड काय झालेला आहे आपल्यात झालेला आहे. म्हणजे आमच्या उसाला तोड नाही आली, दुसऱ्याच्या आली, वाटतंय माझ्या आधी यायला लागली पाहिजे होती. आणि मग माझ्यातनं जायचं असेल तर मी पाणी सोडणार, वाट काय करणार हो, बंद करणार, असं वाटतंय. येऊ द्यायचे नाहीच. आता कोण अडवते त्याला अडवल्याशिवाय व्यवहारात पर्याय नाही महाराज. हे सांगणं सोपं आहे पण व्यवहारात अवघड आहे. ते असेल तरीसुद्धा ज्या दिवशी वाईट संकल्प येतो चित्तामध्ये त्या दिवशी आमचं काहीतरी थोडं पाप शिल्लक आहे. म्हणून आपणच आपली अशी तयारी करायची की चांगले संकल्प करता आले पाहिजेत.
मी प्रवचनाला जाईन, मी कीर्तनला जाईन, आजपासून मी पारायण करेन, काहीतरी ग्रंथाचा पाठभाग करेन एखादा, असे एक संकल्प आहेत, चांगले संकल्प आहेत. म्हणून आपणच जागा व्हायला पाहिजे, आपणच काय व्हायला पाहिजे, आतून साथ घालायला पाहिजे. बाहेरून साधवून लोक सप्त्यामध्ये येत नाही. आम्ही साधवायला लावतोय, आमच्या गावात साधवते. उद्या वात घालायचे, आता वात घालायचे सांगायला लागूच नाही मुळात महाराज. पण वास्तविक जी गोष्ट आतनं यायला पाहिजे, उद्या सप्ताह आहे मला जायला पाहिजे, उद्या दीपप्रज्वलन आहे, वात बसणार, उद्या गतापूजन होणार, ज्ञानेश्वरी पारायण सुरू होणार, हे कळायला पाहिजे. म्हणून ज्यांना आतून आपल्याला कळालेलं आहे ती उर्मी मग आवरत नाही. आणि मग जे बाहेरून दडपशाहीनं केलं जातं ते सगळं काय होतं, मग दांभिकपणानं होतं, मग बळजबरीनं केल्यासारखं होतं. एका सनईवाल्याला वरातीमध्ये त्याला सनई वाजवायला तो म्हातारा जायचा. आणि मग त्यानं मुलाला असं सांगितलं की बाबा म्हणाले सगळीकडे आता पुष्कळ ठिकाणी काय लग्न भराड असतात, मी आतापर्यंत माझ्या पिढीत सनई वाजवत आलेलो आहे, तू सुद्धा हे कार्य काय कर, पुढं चालव माझा वारसा. त्या मुलाला राग यायचा, त्याला वाईट वाटायचं, आता हे जग कुठं चाललंय नाही बाबा काय सांगतोय, सनई वाजवत बस, आता कुठंतरी एखादी नोकरी शोधावी आणि आपण नोकरी करावी अशी त्याची इच्छा नाही. मग शेवटी त्या सनईवाल्या म्हाताऱ्यानं काय केलं, असं ऐकत नाही म्हणाले, गलीतले एक दोघे सगळे मोठे दांडगे पुरुष घेतले, पैलवानासारखेने त्या पोराला काय केलं, दाबून धरा म्हणाले, मी सनईची काय करतो तोटी याच्या तोंडात घालतो, कसा वाजवत नाही बघायचा आहे म्हणाले मला. महाराज मग झटापट करून ढकल करून शेवटी त्याला आडवा पाडून त्याच्या म्हातारावरावर बसून मग ती सनई तुटी घातल्यावर ते हसायला लागलं. कोण, मुलगा त्याचा. ते हसायला लागले, ही चौघेजण धरलेली हसायला लागली. म्हणाले एवढं करून हसायला लागतं, काय निर्लज्ज माणूस असेल म्हणाले. बाबा सांगतोय वाजव, कारण या सनईवरच यांना जगवलंय आतापर्यंत. पूर्वी काय नव्हतं, फराळ खाईत हे खाईत माणसं महाराज, नुसते जेवणावर कामं करून मेली जुनी माणसं. काय सांगायचं, पगार देतच नव्हती, होता द्यायची पद्धत होती पण माणसंच देत नव्हती जी ठेवून घेते ती. आणि मग त्या पद्धतीने तो सनईवाला म्हातारा म्हणाला काय हसत असेल. आतापर्यंत ते पोरगं काय म्हणालं की तुम्ही आतापर्यंत जे केलं तेवढं तुमच्या हातात होतं म्हणाला, आता तोंडात तोटी घातल्यानंतर फुकायचं काम माझं आहे म्हणाला, ते तुमच्याकडनं होणार आणि किती जरी बसला तरी मी फुकणार. तसं जे फुकणारच नाही म्हणतोय उराव बसून, त्याला किती जणांनी संबंध फुंकेल सांगा. म्हणून सांगणाऱ्याने जरी सांगित राहिलं तरी मला ऐकायची ज्याची इच्छा नाही त्याच्याकडून ही क्रिया होणं शक्य नाही. परमार्थात आतूनच तयारी असायला पाहिजे, आपणच सावध व्हायला पाहिजे. म्हणून सावध झालो व्हायच्या झालो. जागरणा ते ठिकाणच असं आहे की आकाशात गेलेल्या वन्यज्वाळा परत येत नाही, एकदा केळ वेळली की परत तिला घड येत नाही. तसं ज्याला कळालेलं आहे हे सगळं मिथ्या आहे, दिसणारं जगत हे देहदुःख सगळे नश्वर आहेत. मग या अविनाशी सुखामध्ये आपल्या आवडीचे जेवढे विषय आहेत ते सगळे वाळीत टाकत तो मनुष्य जातो. मग आवडणारी माणसं, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे म्हणजे जगातलंच आहे. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे विष्णू सर्व मिथ्या हे, जिथं ही आलेलं आहे महाराज ते सगळं काय करायचं जगातलंच आहे असं समजायचं. म्हणून सगळ्या संप्रदायातल्या आमच्या वारकरी संप्रदायाने लोकांनी संतांनी आपल्या प्रत्येक पायाला मला अनुभव असा दिलेला आहे की सगळे वैषयिक सुख ही जीवाला त्रिपुटीद्वारे अनुकूल प्रतिकूल असे दोन पद्धतीचे भाव उत्पन्न करतात. एकाला अनुकूल वाटतं, एकाला प्रतिकूल वाटतं. आणि असा अनुकूल प्रतिकूल सदैव जीवाला हा भाव काय करत आहे, हो सुखदुःखात परावर्तित करत आहे. ज्याला ऊस गेलेला आहे त्याला आनंद वाटतोय महाराज, ज्याला गेलेला नाही त्याला दुःख वाटतंय. आणि ज्याचं मुळातच काय झालेलं आहे, ऊस नाहीच यंदा, ते आता तळमळत आहे, दर वाढ आहे आणि माझा ऊस नाही. असे तटस्थ भाव आहेत, काहींना अनुकूल वाटतंय, काहींना प्रतिकूल वाटतंय. हे असं का तर उपेक्षा भाव, ग्राह्य भाव आणि त्याज्य भाव प्रत्येक सुखावर असा आहे. म्हणजे आवडीनंही माणसाशी राबत आहेत. म्हणून काल कर्म आणि स्वभाव जीवाला गुंतवत आहे. कालही तसाच आहे महाराज, तुमचं कर्मही तसंच आहे आणि स्वभावही जीवाचा तसाच होतो. स्वभावजेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुम नेच्छस्य अन्मोहात कर्षशोषोपितात. आणि हा स्वभाव उल्लंघन करणं म्हणजेच परमार्थामध्ये विजय मिळवणं आहे महाराज. हिंगू त्रासाला घ्राणी परिकैसे सुगंधत्वानी,
द्रवपण सांडवणे पाणी काही राहते. हिंग जर आपल्या स्वभावाला त्रासला तर कापरासारखा त्याला सुवास येईल का हो? नाही येणार. तसं जीवाचा स्वभावच मुळात कसा आहे, दिसेल ते पदार्थ भोगावे म्हणणारे पामर आहेत महाराज, विधीनं भोगावे म्हणणारे विषयी आहेत. आणि ज्याला या भोगण्यामध्ये रस राहिलेला नाही, मला यातून सुटायचं आहे अशी तळमळ आहे, तो मोक्ष म्हणायचा. तो आता अधिकार संपन्न आहे. आता त्याला काय करायचं आहे, विचार कळालेला आहे, पण पाहिजे तेवढं वैराग्य नाही जवळ. आणि मग असा चतुष्टय पूर्ण असलेला तो अधिकारी आहे. आणि जे मुक्तच झालेले आहेत त्यांचं देहतादात्म्य सुटलेलं आहे. आता त्यांना त्यांच्या दृष्टीनं करणं काही उरलेलं नाही. परमार्थ सगळा सिद्धीला गेलेला आहे. फक्त व्यवहार दशेत कार्य उरलेलं आहे. देह आहे तोपर्यंत राहायचा, असा जीवनमुक्त म्हणायचा. आणि जीवनमुक्ताचं चित्त बाधित झालेलं आहे. सगळं दग्धपट न्यायानं त्याला दिसतंय, पण हे सगळं कसं दिसतंय, त्यात रस नाही, त्याला रमायचं नाही, रमतच नाही त्याचं चित्त. पुन्हा पुन्हा आनंद जरी त्यामध्ये त्याचं मन घातलं तर तुकोबाराय सांगतात, संसाराची मज न साहीची वार्ता अनेक म्हणता माझे कोणी. तुकोबाराया भंडारा डोंगरावर बसल्यानंतर गंगाधर बुवा मवाळ म्हैस शोधण्याकरता गेले महाराज. तुकोबाराया विठ्ठल विठ्ठल जप करत बसलेत मोठ्या शिळेवर, आणि गंगाधर बुवा मवाळच गेले आणि तुकोबारायांना हलवून विचारतात, बाबा माझी म्हैस तुम्ही बघितली काय म्हणा. त्यावेळी तुकोबाराया जागे झालेले म्हणतात, बाबा कशासाठी आलायस तू? तर म्हणाले म्हैस फिरत फिरत आलेले. मग तू मला काय विचारलंस? म्हणाले तुम्ही उंच जागेवर बसलाय म्हणून विचारलं. म्हणाले उंचीवर आहात म्हणजे जास्त उंचीवर बसलेल्या माणसाला खायला सगळं दिसतं. आता वास्तविक तुकोबाराया कशासाठी बसलेत याची त्याला जाणीव नाही. फक्त आपलं काम झालं की, अशी माणसं समाजात आहेत आजही. आपलं झालं की झालं म्हणणारे लोक. गंगाधर बुवांना तुकोबाराया म्हणाले, हे बघा म्हणाले, एवढा म्हशीसाठी तुम्ही काय करता, पळापळ करता. एवढं जर देवासाठी ध्यानाला बसले असता, आला असता तुम्ही, तर कदाचित देवसुद्धा भेटीला आला असता. आता एवढा त्रास घेऊ नका म्हणाले. म्हैस तुमच्या वाड्यात गेलेली असेल म्हणाले, जा तुम्ही. कारण तेवढ्या उन्हातनं तर धापाटाकीत आलेल्या बघितल्यानं तुकोबारायांना कळकळ आली. आणि खरोखर तुकोबारायांच्या मुखाला म्हणा, त्यांच्या वाणीला एक महात्म्य म्हणा, त्या वाणीला सिद्धी म्हणा. खरोखर बुवा मवाळ बुवा घरात जायच्या अगोदर म्हैस घरात आलेली होती. महाराजांना बरं वाटलं, गंगाधर बुवांना बरं वाटलं की म्हणाले तुकोबाराया म्हणालेली माझी म्हैस मला मिळाली. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी महाराज पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि महाराजांना घेऊन कुठं आला, भंडारा डोंगरावर. तुकोबारायांनी म्हटलं हे काय आणलंस म्हणाले. तर हे म्हणाले, काल तुम्ही माझ्या म्हैशीचा पत्ता सांगितल्या घरात आले म्हणाले, त्याच्यासाठी गोड पुरणपोळीचा नैवेद्य तुम्हाला आणला आहे. हे सांगण्याकरता बाबा मी बसाय नाही म्हणाले, असं बसलं असतो तर आदमापूर झालं असतं म्हणाले. आणि मग मला इथं काय भोंगड्याच्या दशा बघून म्हणा, इतर पंचांग बघून काही सांगायची गरज नाही. कारण महाराज धर्मशास्त्राचे जाणते होते, पूर्वमीमांसा उघडून पेलेले होते महाराज. त्यांना काय गरज होती, जगाचं भविष्य जाणणारा परमात्मा ज्यांचा अंकित होता, त्या पांडुरंगानं काय त्यांना कमी केलेलं होतं. पण तुकोबाराया म्हणतात, तू आता असं करू नकोस म्हणाले, थोडा वेळ नामचिंतनासाठी दे. आणि मग कीर्तनाला यायला लागले. गंगाधर बुवा मवाळे पहिले टाळकरी महाराज तुकोबारायांचे. आणि ते 14 जण असे भेटले की ते जिवंत टाळकरी होते. आता आमच्या टाळकरी आहेत आणि बुवा सुद्धा असला तरी सगळी मेलेलीच आहेत महाराज. कारण आत धन आस आहे वेगळी, आणि वर उगाच कंबर बांधायची आणि टाळ वाजवायचा. म्हणून आम्ही फक्त करताना दिसतोय, परमार्थ करत आहोत असा फक्त भास होतोय आम्हाला. वास्तविक त्या नावाखाली खरोखर जर नामचिंतन झालं असतं तर आज पहिल्या सप्त्यात असलेले टाळकरी आता दिसले नसते महाराज. बदल जो व्हायचा आहे तो आंतरिक व्हायचा आहे, बदल बाहेरला होऊन उपयोगाचा नाही. म्हणून बाहेरल्या बदलासाठी जो पुष्कळ खटाटोप केला जातो त्याला रजोगुणी म्हणावं. आणि जो यात पडायलाच तयार नाही, आळसात लोळत पडावं म्हणतो तो तमोगुणी. आणि ज्याला ज्ञान मला मिळावं, त्या ज्ञानासाठी काहीतरी कष्ट घ्यावे, त्याला सत्वं सुखे संजयते, ते मला आत्मसुख लाभावं, किंवा सत्वात संजायते ज्ञानम, असं ज्ञान मला लाभावं, याच्यासाठी जो कष्ट घेतो त्याला सत्वगुणी म्हणावं. आणि सत्वगुणी मनुष्य शांत असतो, चंचल नसतो, अतिशय शांतप्रिय असतो. तो नाथ बाबा कसे शांतीब्रह्म होते, अतिशय शुद्ध सत्व असतं महाराज. ते कोणावरही काय करत नाही, कपट वैर काही धरत नाहीत. विश्वामित्र आणि वशिष्ठ ही लक्षणं आंतरिक आहेत महाराज. बाह्य लक्षणानं संत साधू हे ओळखणं दुर्मिळ आहे. कारण ते ह्या कपड्यावर येतील असं काही सांगता येत नाही. आजही भारतभूमीमध्ये मोठे मोठे आचार्य पदावर असलेले लोक आहेत महाराज, पण ते तुम्हाला पॅन्ट शर्ट घालून जर फिरत असलेले दिसले तर आमचासुद्धा भ्रम होण्याचं
शक्यता आहे, कारण एखाद्या समुद्राच्या काठाला फिरायला गेले तर शंकराचार्य सुद्धा महाराज ते छोट्या पॅन्टा घालून जाऊ शकतात। याचा अर्थ कपड्यावर त्यांचं साधुत्व बिघडत नाही। आणि आम्ही किती जरी तुकोबारायांच्यासारखा पोशाख केला तरी तुकोबारायांच्यासारखं वैराग्य आम्हाला यायचं नाही। सांगायचं आहे तितकं की विष्णुपंत पाघणीस होऊन गेले तुकोबारायांचं ज्यांनी काम केलं पिक्चरमध्ये महाराज, संत तुकाराम पिक्चरमध्ये। शांताराम बापूंनी त्यांना बोलावून घेतलं आणि मग ते सिनेमासाठी मोठा अवॉर्ड मिळाला, त्या काळातला मोठा बहुमान पुरस्कार मिळाला। आणि मग लंडनला ज्यावेळी त्यांना बोलवून आलं, इंग्लंडला, आणि त्या राणींच्याकडून त्यांना सोन्याचा विना भेट देण्यात आला। तुकोबारायांची ज्यांनी भूमिका केली त्या विष्णुपंत पाघणीसांना, ते निपाणीचे। आणि मग एवढा मोठा कलाकार महाराज, त्यांनी तुकोबारायांची भूमिका करण्यासाठी मांसाहार सगळं काही वर्ज केलं। सगळा तुकोबारायांचा गाथा सदैव पारायण केलं। तुकोबारायांची जशी भूमिका होती तसा विदेही अवस्था येण्यासाठी त्यांनी तशीच सगळी लक्षणं अंगावर बांधण्यासाठी हावभाव करत तेच सगळं चिंतन करीत राहिले महाराज। आणि मग शेवटी पुरस्कार मिळाल्यानंतर आल्यानंतर शांताराम बापूंना असं वाटलं की ज्यांनी काम केलं त्या विष्णुपंतांना म्हणून पगार दिला पाहिजे। आणि सगळे महाराज मुंबईतले लोक, सगळे त्यांचे दिग्दर्शक मंडळी आले आणि मग पाघणीसांच्या घरात आल्यानंतर म्हणाले, तुम्हाला काय मानधन द्यायचं? तर ते म्हणाले, किती मानधन देता तुम्ही? म्हणाले, आता शांताराम बापूंना अडचण झाली, आता किती घेतील याची भीती वाटली, कारण एवढा सिनेमा काय झालेला आहे, हो प्रसिद्धी झालेली आहे ते सिनेमा, मग केवढे मागतील आणि मग द्यायला कमी पडले तर? ते म्हणाले, एक आणासुद्धा मला या कामाचे पैसे नको, फक्त हे काम चांगलं झालं, हे लोकांना भावलं आहे। आणि महाराज त्या अवस्थेत जे पाघणीस राहिले, त्यानंतर त्यांनी अनेक संत तुकाराम या नाटकातच ते सिनेमाचे नाटकाचे रूपांतर करत करत जवळजवळ हजारो प्रयोग केले। आणि सांगलीत हे नाटक सुरू असतानाच महाराज त्यांचा अंत झाला। आम्ही जातो आमच्या गावा या अभंगातच त्यांचा अंत झाला। मला सांगायचं काय, हे कृत्रिम घेतलेलं सोंग जर एवढं शरीरावर परिणाम करते तुकोबारायांचं, तर आमच्या महाराज लोकांवर थोडा तरी घ्यायला पाहिजे काय नको? आमची का चूक, आमच्यावर का घेऊ नये महाराज? सगळंच तुका म्हणे म्हणण्यात काय अर्थ आहे? आम्हाला सुद्धा तसं झालं पाहिजे। आणि मग जर एखादा सिनेनट जर हे सोंग म्हणून संपादिले भावे धरिले ते सोंग विटंबना व्यंग पडली, या तुकोबाराय सांगतात। नटाचा वेश जरी असला महाराज, जर तो सत्वगुणीने जर सद्बुद्धीनं केलेला असेल तर त्याचा परिणाम देखील अंतःकरणावर होतो। पण आम्ही देखील हे सोंग परमार्थाचं असे ना का, पण एक दिवस या सोंगातून वठवत गेल्यानंतर आम्हाला सत्वगुणात जाता आलं पाहिजे। आणि इथं जायचं आहे असं लिहितात ते, पुढती जे ते गेले, पुढे गेले म्हणजे कुठे गेले? हो, परमार्थात पुढे जाणारी मंडळी म्हणजे मुक्त झालेली, मागं राहिलेली म्हणजे आम्ही साधक बनायचे। या दोनच आहेत, एक जाणारा आणि एक पोचलेला। मधले लोक आहेत ते मुक्तीसाठी कशासाठी काही त्यांना देणं घेणं राहिलेलं नाही, ते आधीमध्ये महाराज नुसती बाजार फिरायला आलेले सारखी आहेत। आता मुरगुडला बाजाराला गेल्यानंतर यमग्यातल्या घरपती एका माणसानं गेलं तर बाजार येतोय का नाही? हो, पण एकेका घरातली 4-4 माणसं कशासाठी जातात? बाजार करायसाठी का हॉटेलासाठी? म्हणजे हॉटेलासाठी गेलेले त्यांना काय ताण नसतो, 20 रुपये असलं काय नाही, नसलं काय नाही, खिशात नसलं तरी दुसऱ्याचं खाऊन येतात, आपण दुसऱ्याचं देतात, उदारी करून यायची, भागवायची। अशांना काय घरात चटणी पाहिजे, काय मीठ पाहिजे, काही जबाबदारी नसते। बद्ध आणि विषयी लोक महाराज हे असेच आहेत, पाळला तर विधी पाळतील, नाही पाळलं तर त्यांचं भागतंय म्हणतात ते सगळे इंद्रियाधीन झालेले लोक आहेत। आणि जे पोचलेले महात्मे आहेत महाराज, ते जबाबदारीनं त्यांनी परमार्थ केलेला आहे आणि त्यांनी मग ती दशा सांभाळलेली आहे। साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य लोलुपता काय निद्रेती जिणावे, भोजन करावे परिमित। म्हणून ही सगळी देहनिर्वाहाची साधनं, विधी आणि स्वरूपस्थितीत पोचलेले महात्मे आहेत। त्यांना मग कशाचंही भान नाही, त्यांच्या शरीराचं त्यांना भान नसतं, तर वस्त्राचं कोणतं भान असेल? देवानीच त्यांचं वस्त्र, शरीर हे सगळं सांभाळायचं महाराज, एवढी त्यांची उच्च अवस्था असते। म्हणून ईश्वरापेक्षा देखील जीवनमुक्त पुरुषाचं एक वैभव वेगळं असतं महाराज, आणि ते मोठेच असतात। ईश्वरापेक्षा देखील जीवनमुक्त महापुरुषाकडे सामर्थ्य जास्त असतं। ईश्वर बांधायला गेलेला आहे आणि जीवनमुक्त पुरुषाला मग काय एखादं कर्म करावं असं वाटलं देहावर येऊन तर ते काहीही करू शकतात। म्हणून जीवनमुक्त पुरुष सहजासहजी ओळखू येत नाही।
म्हणून सत्वगुणी पुरुष हा सत्वातून वर गेल्यानंतर निर्गुण अवस्थेत जातो. आता त्याला अपपरभाव शिल्लक उरत नाही, त्यांच्या लेखी द्वैत उरत नाही, वैरभाव अजिबात उरत नाही. म्हणून निर्वैर ही अवस्था त्यांना लावते. आणि अशी निर्वैर सर्वभूतेषु, मग त्यांच्याकडे अपेक्षा काही राहत नाही, कोणताही भाव मिळवायचा राहत नाही. या अवस्थेला पोचल्यानंतर मग तुकोबारायांनी तो नजराणा परत पाठवलाय. उगाच घरला आल्याने घालवलंय असं केलेलं नाही महाराज. त्यांना काही शिवाजी महाराजांना अपमान करायचा होता, हा राजा आहे मी एक साधू आहे अशी भावना नव्हती तुकोबारायांची. आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत, सामान्य वारकरी आहोत, आम्ही मुक्तीचे अधिकारी आहोत, आम्ही वैचारिक अवस्थेत आहोत आणि हा राजा आहे, क्षत्रिय आहे, योग्य आहे त्यांचं. एखाद्या साधूला अन्न वस्त्र निवारा याची गरज पुरवणं हे राजाचं कर्तव्य आहे. आणि जर त्यांचं चिंतन नामस्मरणात होत असेल तर घर संसार सांभाळण्यासाठी आम्ही काहीतरी पैसे दिले पाहिजेत. ही राज आश्रयाची महत्त्वाची बाब आहे. म्हणून शिवाजीराजांनी नजराणा पाठवला. पण पाठवलेला नजराणा महाराज तुकोबारायांनी ज्या विचारानं मागं परतला तो विचार मोठा आहे. पैसे किती परत पाठवले याची अजिबात गौण गोष्ट आहे महाराज. म्हणून एवढा मोठा नजराणा परत पाठवला हे विचाराचं सामर्थ्य. म्हणून आम्ही विचारानं संसार ढकलायचा आहे, काही हिशेब करून नाही महाराज. तेवढ्या हिशेबाचा जर आम्ही विचार केला असता किती सोनं आणलंय काय आणलंय तर आम्ही महाराज त्याच दिवशी गोळा करून घेऊन बसलो असतो. तुकोबारायांनी हे विचारानं परत पाठवलं. जिजाईनं हे विचार नसल्यामुळं अंगावर नेसून बसली होती महाराज. शालू नेसलेला होता, दागिना घालून बसली होती, मुलाबाळांनी कपडे घातलेली होती. तुकोबाराय मंदिराकडून आले आणि सांगितलं जिजाई हे आमचं लेणं नव्हं, हे भोळीबेचे लेणे विष्णुदासासारखे. आम्ही भोळे भाविक आहोत, आम्हाला विष्णुदास म्हणून घ्यायचं आहे. आमचं लेणं आम्हा लेणे तुळशी माळा मुद्रांची भूषणे हे आमचं लेणं आहे. आमचं लेणं सोनं नाणं वगैरे काहीही नाही. म्हणून त्या धनाचा त्या सोन्याचा त्याग केला ही विचाराचा परमार्थ महाराज. म्हणून तुकोबाराय वैचारिक अवस्थेत उच्च होते. आम्ही सुद्धा त्यांच्या अनुयायी आहोत, आम्हाला सुद्धा त्या पद्धतीनंच उच्च अवस्थेला जायला पाहिजे. उगाच मनात आस ठेवून धनाचा त्याग नाही करून चालणार महाराज. जोपर्यंत आस शिल्लक आहे तोपर्यंत आम्हाला त्याच्याविषयी काय करायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे. आणि असं सावध राहून प्रत्येक वेळी आम्हाला त्याचा प्रतिकार केला पाहिजे. आणि हे करण्यासाठी मग वैराग्य पाहिजे. मग गवताच्या काडीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे जेवढे विषय असतील तेवढे तेवढे त्याग करण्याचा आमचा निश्चय झाला पाहिजे. आणि हा निश्चय म्हणजेच परमार्थाचा पाया आहे महाराज. यालाच निश्चय, यालाच विश्वास म्हणतात, यालाच भांडवल म्हणतात. परमार्थ यावरच टिकतो. तुमचा आमचा निश्चय होत नाही याचं कारण काय, त्याच्यामागे विचाराची ताकद नाही. विचाराची जोपर्यंत ताकद येत नाही तोपर्यंत धाडस होत नाही महाराज. म्हणून माणसं कार्य करताना सुद्धा तेवढा विश्वास नसला तर परत येतात. जवळच्या माणसाला कोणाला तरी घ्यायचं, दवाखान्याला जाताना सुद्धा तुमचं आमचं असं होतं. एखादी महत्त्वाची गोष्ट करताना 4-5 माणसं घेऊन जातात का, मनोबल कमी पडतं, विश्वास नसतो. आणि मग ज्याचा ठाम विश्वास आहे त्याला मग निष्ठावंत भावभक्तांचा स्वधर्म तो एकटा असला तरी काम करू शकतो महाराज. म्हणून साधू संत एकटे जरी राहिले तरी त्यांना विश्वास होता आपण केलेलं काम हे धर्माचं आहे, आपण केलेलं वागलेलं विधीनं आहे. म्हणून विधी पाळल्यानंतर आचारशुद्धता राहते. आचारशुद्धतेनं धर्म पाळला जातो. धर्मानं नीतीनं केलेलं आचरण महाराज वैराग्य प्रदान करतं आणि वैराग्यानं अध्यात्माला बळ मिळतं. म्हणून अध्यात्माच्या अधीन धर्म पाहिजे, धर्माच्या अधीन नीती पाहिजे. आणि नीती धर्म अध्यात्म या तिन्हींचा हात एकत्र राहिल्यानंतर यश हे ठेवल्यासारखं आहे महाराज. म्हणून अर्जुनाला सुद्धा देव सांगतात नुसते नीतीचा प्रश्न तू विचारात घेऊ नको, धर्म आहे, क्षत्रिय आहेस तू, युद्ध करायला पाहिजेस हेही जाणीव करून देतात. आणि शेवटी अध्यात्म काय, आत्मा अमर आहे, देह मरणार आहे. तू भीष्माना मारणारा, द्रोणांना मारणारा असं म्हणतोस, नाही म्हणाले तूच मेलास तर, ते सांगतात, आधी जाग करतात महाराज. म्हणून ही कृपा आहे देवाची. म्हणून परमार्थामध्ये सगळं तयार भांडवल आहे महाराज, फक्त कृपा व्हायला पाहिजे. पंक्तीमध्ये तयार सगळं जेवण आहे महाराज. आणि जर वाढप्याच कडपर्यंत नाही आला तर ते जेवण करून तरी काय उपयोग आहे महाराज. बरं, पहिल्यांदा असं वाटतंय काय कळीचं लाडू खाऊन उपयोग आहे, गोड खाऊन खाऊ वाटत नाही महाराज. पण चुकून एखादा तोंडात टाकला फोडून तर अनेक यायला पाहिजे होतं असं वाटतंय. तोपर्यंत तो घमेले घेऊन कुठे गेलेला असेल, जाऊन कडेला ठेवून बसलेला, तो आमच्याकडे बघायला सुद्धा तयार नसतो. मग एखादा शहाणा त्यात काय करतोय, एखाद्या लहान मुलाचं नाव घेऊन बोलवतोय, याला काय पाहिजे हो, लाडू पाहिजे म्हणून बोला. कुणाला पाहिजे असतोय, प्रत्यक्ष
बोलवतोय त्याला पाहिजे असते महाराज, म्हणून नंतर मग हाका आरोळ्या देऊन काय उपयोग नाही. ज्यावेळी आलेला आहे त्यावेळी आम्हाला प्रसाद म्हणून घेता आलं पाहिजे. महाराज तयार आहे, सिद्ध स्वयंपाक आहे म्हणून निश्चय टिकला की परमार्थोत्तम महाराज उत्तीर्ण झाला म्हणायचं. आणि असा निश्चय तुमचा आमचा टिकायला पाहिजे. अर्जुन असा निश्चय डळमळीत होता की मला युद्धात जय मिळेल का नाही, आणि भीष्म माझी आजी आहे ती मग आजा होता पंजा होता आणि मग मारायला का आलेले आहेत. देवाने पटवून सांगितलं महाराज ही का तुझ्या विरुद्ध उभे आहेत, तू सुद्धा उभा राहायला पाहिजेस, उभा राहा. मोहनिवृत्त करण्यासाठी भगवद्गीता सांगावी लागली. मोहनिवृत्त केला, धर्म कळवून दिला, नीतीही कळवून दिली, अध्यात्मही कळवून दिलं. आणि अशी एक समाधी निज समाधी लावली की कोट्यावधी जीवांचा संहार अर्जुनानं केला तरी त्याला तिला मात्र देखील पाप लागलं नाही. असं पाप पुण्याच्या अतीत होणं आणि सगळा संसार करणं हे जीवनमुक्त पुरुषाला शोभण्यासारखं आहे महाराज. म्हणून अर्जुना देऊने निज समाधी सवीची घातला महायुद्धी, परी तो श्रीकृष्ण कृपानिधी ताटस्थ त्रिशुद्धी निधीचं स्पर्शो. त्या ताटस्थानावर समाधी म्हणतात, ही वेगळी समाधी महाराज. अर्जुनाची जिवंत चालती बोलती समाधी होती. आणि अशा अर्जुनांच्याकडून महाराज एवढं करवून घेतलं देवानं, एवढं सामर्थ्य या विचाराचं आहे. म्हणून मानमोहाच्या पलीकडं जायचं पाहिजे, वैराच्या पलीकडं, द्वेषाच्या पलीकडं. ही एक अद्वैताची उच्च स्थिती आहे. आणि अद्वैतानं आम्हाला मग ठाम कळतं दुसरं काहीही नाही, फक्त एकच आहे. आणि एक तत्व नाम दृढधरी म्हणा. ते एक तत्व म्हणजे अद्वैत तत्व, आणि ते आपलं स्वरूप आहे. आणि अशा स्वरूपाला पोचल्यानंतर मग कुठला संसार, कुठली मुलं बाळं, फक्त असे हे विचार मनात ठेवायचे, बोलून दाखवायचे नाही. कुठलं घरनी कुठली मुलं बाळं म्हटलं म्हणजे जेव्हा मरगुडला जायचे पाहिजे. कारण व्यवहाराच्या ठिकाणी सांभाळायला पाहिजे आणि परमार्थ बुद्धीत सदैव जागृत ठेवायला पाहिजे. महाराज मुलं आपलीच आहेत, घर आमचंच आहे, फक्त त्यात एक ईश्वर शरणांगती असावी. एक वेदांत विचार तरी पाहिजे, नाहीतर एक ईश्वर शरणांगती तरी पाहिजे. एक देवाला तरी शरण गेलं पाहिजे महाराज तर जीव सुटेल, नाहीतर एक वेदांताचा तर विचार करायला पाहिजे. आणि वेदांता विचार केल्यानंतर मिथ्यात्व कळून येईल. आणि ईश्वर शरणांग झाला तर हे जग देवानं केलं असा विचार होऊन जाईल. म्हणून एक देवाला शरण जाऊन हे घर देवाचं आहे, मला मुलं बाळं देवानं हे सगळं आनंदानं दिलं असं कबूल करायचं प्रांजळपणानं. आणि मग त्याचा योगक्षेम देव चालवतो. असा योगक्षेम महाराज दक्षिणेकडे पंडित जगन्नाथ मिश्रा म्हणून होऊन गेले. आणि ती मिश्रा गीतेवर भाष्य लिहायचे, महाभारतावर त्याने भाष्य लिहिले. एक निळकंठ ईश्वर म्हणून पंडित होऊन गेले. आणि पंडित जगन्नाथ मिश्रा या दोघांनी महाभारत 1.25 महाभारत आहे. 1.25 महाभारतावर संस्कृतच्या टीकेवर त्याने परत संस्कृतचं भाष्य लिहिलं आहे महाराज. काय बुद्धिमत्ता असेल. हे दोन महान पंडित आपल्या भारत आर्यावर्तात झाले. त्या जगन्नाथ मिश्रांचं काशीला आश्रम होता, गंगेच्या काठाला म्हणे ते लिहित बसायचे रोज. आणि मग लिहिता लिहिता शांती पर्वात आली. शांती पर्वात भीष्मांचं आख्यान आलं आणि भीष्म उपदेश करत असताना त्यामध्ये 9व्या खंडामध्ये भगवद्गीतेचा हा भाग आला 700 श्लोकाचा. आणि त्यामध्ये भगवद्गीता सुरू झाली, 9वा अध्याय सुरू झाला. त्या 9व्यामध्ये अनन्याश्यन्तेतमं हा श्लोक आला महाराज. आणि त्या श्लोकाचं चिंतन मांडताना 8 दिवस घरामध्ये अन्नाचा कण नाही. आणि मग त्यांची पत्नी मुलं बाळा सगळे उपाशी आहेत. आणि मग लिहिताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. देवाने काय लिहिलं आहे हो इथं, योगक्षेमं वहाम्यहम्. आणि त्यांनी महाराज लेखणी अशी लिहिता लिहिता त्यांच्या काय मनात राग आला, क्रोध आला. आणि त्यांनी ती लेखणी मोठ्यानं दाबली आणि ते पान फाटलं, तिथंच लेखणी टाकली. भुरुजपत्र होतं. उठून आंघोळीला गेले. अंगावर कपनी घेतली, आपला रुमाल घेतला आणि निघून गेले आंघोळीला. आंघोळीला गेल्या गेल्या महाराज इकडं परमात्म्यानं बालरूप धारण केलं. डोक्यावर टोपली, वाळला शिधा सगळं अन्न घेऊन देव आले. तिकडून मिश्रा गेले आंघोळीला आणि इकडून देव आला. आणि मग माई म्हणाले, मिश्रांच्या पत्नी इथंच राहतात काय? होय म्हणाले, मी इथंच राहतोय. हे म्हणाले, वाळला शिधा घ्या, तुम्हाला आणले. आणि देवानं टोपलीत बांधून आणलेलं, त्यात पितांबरात बांधलेलं महाराज. त्या मुलाकडे बघितल्यानंतर ही योगी आदुर्लभ तो म्या देखील असा नाही. तिलाही असं वाटलं क्षणभर देवच आला आहे. कारण पुण्यमान माणसाला देव कळतो महाराज, पण देवाच्या मायेपुढं तेही कळत नाही. आणि मग शेवटी पितांबरातलं ते म्हणाले, सोडून घ्या, पंडित यायच्या अगोदर मला जायचं आहे. मला काय करा, एवढा सिधा सोडून द्या, माझं फडकं द्या म्हणाले. आणि मग ते फडकं घेऊन जाण्यासाठी गडबड करायला लागल्यानंतर मिश्रांच्या पत्नींचं नजर त्या मुलाच्या ओठाकडे गेली.
मूल तर सुंदर आहे, सुकुमार आहे, पण त्याच्या ओठाला काय झालेले आहे, जखम झालेली आहे. ते म्हणाली, त्यांची मिस्टरांची पत्नी म्हणाली, बाळा म्हणाले तुला कुणी हे ओठाला मारलं, लागलं कशामुळे लागलं, का कुठं पडलास, काय लागलं म्हणाले, कुणी मारलं काय? नाही म्हणाले, माई हे असंच आहे म्हणाले, माझं फक्त पितांबर द्या म्हणाले, मी जातो. नाही म्हणाले, सांगितल्याशिवाय मी देणार नाही. नाही म्हणाले, तुझ्याच मालकानं मला मारलंय म्हणाले. परमात्मा काय म्हणाले बालरूपातले, तुझ्याच मालकानं मला हे जखम केलेली आहे. ते म्हणाले, माझ्या पतीनं मी आतापर्यंत बघितलेस म्हणाले, कुणालाही ताडण केलं नाही, कुणाला बोलले नाहीत, एखादा कष्टसाध्य असा शब्दही उच्चारला नाही. तो महापुरुष कशाला तुम्हाला बरं त्रास करेल बाळा तुला? नाही म्हणाले, आता ताजी जखम वाहते, आताच म्हणाले जखम केलेली आहे, तुझ्या मालकानंच केली. असं म्हटल्यानंतर त्या विचारात पडले. शेवटी देव पितांबराचं फडकं ते घेऊन इकडं गेले आणि मिश्रा मागल्या दारानं आंघोळ करून गंगेतून इकडं आले. आल्यानंतर तिनं पहिलं विचारलं की म्हणाले, एक लहान मुलाला मारायचं एवढं तरी तुम्हाला कळते का नाही म्हणाले, त्याच्या ओठाला जखम केली तुम्ही, इकडून तो वाळला शिदा घेऊन आलेला होता आणि तुम्हाला कळतंय का नाही? मिश्रांची पत्नी मिश्राला म्हणाली, मिश्रा म्हणाली, मी कुठल्या मुलाला मारलेलं वगैरे नाही. मग क्षणभर बसल्यानंतर कळालं, मग ते कोण होता, कसा होता, सगळं स्वरूप विचारल्यानंतर मग त्या पंडितांना लक्षात आलं, मिश्रांना, जगन्नाथ मिश्रांना, त्यांना असं वाटलं की खरोखरच देव आला असला पाहिजे. जखम ओठाला होती याचा अर्थ ते म्हणाले, ज्या मुखानं देवानं अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तो श्लोक होता अनन्याश्चिंत यंतो. त्या श्लोकाचा भावार्थ आहे, मी भक्ताचा योगक्षम चालवतो आणि मला त्याच्यावर विश्वास बसला नाही म्हणून मी तो श्लोक काय केला, मोठ्या रागानं खोडला. आणि त्या फोडलेल्या लेखणीचा त्या शब्दावर झालेला प्रहार हा देवाच्या मुखातून आल्यामुळं मुखाला झाला आणि त्यामुळं रक्त आलं आणि ही मीच जखम केली आणि माझ्यापेक्षा तुला देवानं आधी भेट दिली, मी अभागी कसा म्हणून जगन्नाथ मिश्रा रडायला लागले महाराज. त्यावेळी पंडित जगन्नाथ मिश्रा सांगतात की देवावर नुसता भार ठेवला तर तो तुमचा घरात येऊन तुमचा योगक्षम सदैव वाहतो. अलीकडली कथा आहे महाराज, फार काही जास्त वर्षाची नाही. एवढं सामर्थ्य त्या ईश्वराच्या निष्ठेविषयी, त्याच्या सेवेविषयी सदैव विश्वास जर ठेवला तर देव आजही योगक्षम चालवतो म्हणाले. म्हणून त्या महापुरुषांना असं कळतं, ज्याचा निश्चय टिकलेला आहे महाराज, अशा पुरुषाला कळतं की देव सर्व योगक्षम भार चालवतो. म्हणून एक ईश्वर शरणागती असावी आणि एक वेदांत विचार असावा. वेदांत विचार देवच सांगतो आणि तोच देव आपलं स्वरूप दाखवून आम्हाला मुक्तही करतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात, ते पद चंद्र सूर्याला प्रकाशित करता येत नाही, तिथं कोणताही उजेड पोहोच होत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तिथं गेलेले परत कोण येत नच पुनरावर्तते, परत पुनरावृत्ती नाही. अशा अपुनरावृत्तीच्या मोक्षाच्या ठिकाणी तुम्ही आम्ही साधू संतांच्या विचारानं देवाच्या कृपेनं जाऊ. आणि ज्ञानोबा म्हणतात, पुढती जे ते गेले ते न घेतीच मागवती पावले, महोदतीत गामिनले स्रोत जैसे. गंगा वगैरे नद्या जशा समुद्राला मिळतात तसे सामान्य जीव सगळे चिदाभासयुक्त वृत्तीसह देवाकडे जर शुद्ध होऊन जातील तर ते परत माघारी येणार नाहीत. मूळचेच माघारी न येणारे असे आहेत. असं मूळ स्वरूप तुमचं आमचं आम्ही कळवून घेऊ आणि देवाच्या कृपेनं आम्ही या दुस्तर अशा संसारातून पार पडू अशी एक विनवणी मौलींच्या चरणी करून, पांडुरंगाच्या चरणी करून सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.